स्वार्थासाठी जेव्हा बाळासाहेब ठाकरेजींचं निधन झालं, ते शांत झाले, त्यावेळीच त्यांना हे वाटलं नाही की आमचे वडिलांचे विचार होते म्हणून आम्ही दोघे भाऊनी एकत्रित आलो पाहिजे. नमस्कार मित्रांनो, महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आणि त्या निवडणुकांमध्ये आता देवेंद्र फडणवीस आपले जे काही छुपे स्लीपर सेल्स होते, छुपे जे काही प्यादे असतात, जे बक 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 करता, त्याच्यातलाच एक प्यादा म्हणजे नवनीत राणा. नवनीत राणा यांनी काल आपला दिवाळी पहाटचा कार्यक्रम घेतला. त्याच्यामध्ये बच्चू कडू यांच्यावर सडेतोड टीका केली आणि नंतर ठाकरे कुटुंबांवर त्यांना निशाणा साधला. आता ठाकरे कुटुंब जे आहे ते फक्त विचारांसाठी नाही तर सत्तेसाठी, खुर्चीसाठी, लालसेपोटी मुंबई नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी एकत्र येणार असल्याचं मोठं विधान नवनीत राणा यांनी केलं. तर नवनीत राणा यांना मला एकच सांगायचे, ठाकरे कुटुंब बाळासाहेब वारले तेव्हा एकत्र का आले नाही? त्यावेळेस एकमेकांचे तोंड एकमेकांचे तोंड देखील बघितले नाही आणि नंतर एवढे वर्ष झाले, 18 वर्षानंतर तुम्हाला जाग येते दोघं भावांना एकत्र येण्यासाठी. बघा, तुम्हाला शेवटपर्यंत बघा नवनीत राणा काय म्हटले नेमकं तुम्ही बघून घ्या, मग आपण बोलू. बरेचसे लोक महाराष्ट्रामध्ये म्हणतात एक आले, एक आले, एक झाले, एक होऊन गेले, परिवार एक झालं. परिवार एक होणं हा आमची संस्कृती, परंपरा आहे. आम्ही सगळ्यांनी जपली पाहिजे, सगळे एकत्रित राहिले पाहिजे, हा आमचे मोठे सगळे आम्हाला सांगत होते. पण स्वार्थासाठी एक होणं आणि विचारांसाठी एक होणं, आपण कशासाठी जुळलोय? आपण कशासाठी जुळलोय? आपला विचार एक आहे म्हणून आपण जुळलो ना, की स्वार्थासाठी, प्रेमासाठी? असे बरेचसे दोन भाऊ आहे या महाराष्ट्रामध्ये जे स्वार्थासाठी जेव्हा बाळासाहेब ठाकरेजींचं निधन झालं, ते शांत झाले, त्यावेळीच त्यांना हे वाटलं नाही की आमचे वडिलांचे विचार होते म्हणून आम्ही दोघे भाऊनी एकत्रित आलो पाहिजे. तेव्हा तोंड न पाहणारे आज सत्याची एवढी लालच लागली त्यांना की एकमेकाचे गळे लागत आहे. मला असं वाटते विचारांसाठी ते दोन्ही भाऊ एक आले असते तो पूर्ण महाराष्ट्राने त्यांचा स्वागत केला असता. जे बाळासाहेब ठाकरेजींना मानत होते ते सगळे त्यांच्या गळ्यात हात टाकले असते. पण आज पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की दोन भाऊ एकत्रित आले कशासाठी? त्याचे कारण काय? त्याचं कारण फक्त सत्ता आणि खुर्ची. आणि खुर्ची आल्यानंतर त्याच्यातून पैसे, करप्शन, मुंबई सारखे शहरांमधून किती मोठा पैसे खाऊ शकतो, तोड्या करू शकतो, कोणती कंपनीतून, कोणते बिल्डरकडनं, कोणत्या कंपन्याकडनं कसे पैसे घेऊ शकतो, फक्त एवढ्यासाठी दोन्ही भाऊ जे तोंड पाहत नव्हते, चेहरा पाहत नव्हते, दिवाळी सोबत साजरी करत नव्हते, मेला कोणी तर एकमेकाचा तोंड पाहत नव्हते. आज येणारं भविष्यात मुंबईची कॉर्पोरेशन आहे, मुंबई महानगरपालिका पाहिजे हातात, म्हणून दोघं भाऊ एक सोबत आलेले आहे. ते ठाकरे परिवार हा मजबुरीचं नाव झालेलं आहे. नाही ते बाळासाहेब ठाकरेजी स्वतःचे रक्तामध्ये भगवा घेऊन फिरणारे ज्या लोकांना हिरवेशी प्रेम झालेला आहे, तर त्यांना इथूनच दंडवत करते की आपला इमान आणि रक्त फक्त पैशासाठी विकू नका. बाळासाहेब ठाकरेजींनी आपले विचारासाठी जगणं आणि त्यांच्या विचारावर आमचे सारखे बरेचसे युवा या महाराष्ट्रामध्ये जगतायत. आणि देशावर मोदीजी आहेच, सगळे टीके करतात, बोलते शेर चलते हैं ना तो गांव के जितने कुत्ते होते वो सब एक हो जाते हैं. तर अशा पद्धतीने नवनीत राणा यांनी सडेतोड टीका केली, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर आणि बच्चू कडू यांच्यावर. बच्चू कडू नाही सोडलं नाही, उद्धव ठाकरे नाही सोडलं नाही. नवनीत राणा यांचं कामच आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आमचे मंत्री, आमचे नेते, आमचे सर्वस्व असणारे देवेंद्र फडणवीसने सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करायचं. देवेंद्र फडणवीसने काही सांगितलं,
काय हे करायचं. आणि तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही दोघं नवरा बायकोंनी एकाच पक्षात होते बघा, एकाच पक्षात होते, पण तिकिटासाठी हरामखोरांनो तुम्ही तिकिटासाठी पक्ष सोडला, सोडचिठ्ठी दिली, नवऱ्याच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि तुम्ही त्यांना शिकवायला निघाले. त्यांचे पक्ष खूप काही मोठे आहेत, ते खूप काही मोठे नेते आहेत, मनसे खूप मोठा पक्ष आहे, भले त्यांच्या जागा जरी नाही आल्या तर आज त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जागा येत नाही तर EVM घोटाळा. उद्धव ठाकरे आज सर्वस्व जर खूप काही महाराष्ट्राचं दैवत जरी म्हटलं, शेतकऱ्यांसाठी तारणहार जरी म्हटलं तर ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी एवढी काही मदत केली होती शेतकऱ्यांना की आज देखील शेतकरी त्या मदतीची म्हणजे आठवण काढत असतो. सरसकट कर्जमाफी केली होती 2 ते 2.5 लाखांपर्यंत. आणि देवेंद्र फडणवीसने काय केलं? देवेंद्र फडणवीसने फक्त आश्वासनं दिली आणि त्या आश्वासनांच्या जोरावर आजपर्यंत ते टिकून आहेत. टिकून म्हटल्यापेक्षा निर्लज्जसारखे बसलेले आहेत ते त्या खुर्चीवर. शेतकऱ्यांना तुम्हाला दिवाळीच्या आधी तुम्ही भरपाई देणार होते. गेली दिवाळी, त्या गाणं आहे ना, आली दिवाळी गेली दिवाळी, फडणवीस साहेब गेली दिवाळी, नवनीत राणा गेली दिवाळी, त्याच्यावर बोला. दिवाळी पाठ करताय ना, त्याच्यावर बोला. शेतकरी अमरावतीसारखा जिल्हा जिथे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं, तिथे तुमचे जे काही प्यादे 5-50 रुपये देऊन बसवलेले प्याद्यांना विचारताय तुम्ही, त्यांना प्रश्न करताय की आपण कशासाठी जमलो एकत्र? विचारांसाठी जमलो. अरे विचारांसाठी नाही जमले तुम्ही फक्त शोबाजी करण्यासाठी. महानगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये तुमचं स्वतःचं अस्तित्व, तुमचा BJP, तुमच्या देवेंद्र फडणवीसला टिकवण्यासाठी तुम्ही एकत्र आलात. तुम्ही विसरू नका तुमचे काय तुम्ही कांड करून ठेवले. तुम्ही आजपर्यंत ज्या काही सत्ता भोगतायत, देवेंद्र फडणवीस असो का कोणीही असो, सगळ्यांनी फक्त आणि फक्त लुटलंय महाराष्ट्राला. आज महाराष्ट्राची एवढी वाईट परिस्थिती करून ठेवली आहे की आज महाराष्ट्रामध्ये माणूस राहिलेला नाही. UP, बिहारी, गुजराती, राजस्थानी हेच लोक आज महाराष्ट्रावर वर्चस्व गाजवता. येत्या 10 वर्षामध्ये मराठी माणूस कुठल्याच धंद्यात सापडणार नाही आणि कुठल्या नोकरी धंद्यांमध्ये देखील सापडणार नाही. याला कारण ते म्हणजे हे महायुती सरकार आहे. यांनी लोंढेच्या लोंढे मतदान यांचे बनवून टाकले, बोगस मतदान बनवले आणि त्या बोगस मतदानाच्या जीवावर, त्या UP बिहारींच्या जीवावर तुम्ही मतदान निवडून येत आहेत. EVMचा घोटाळा, मतदान, अरे जिकडं तिकडं लाजा वाटू द्या. आणि तुम्ही उद्धव ठाकरेंवर टीका करताय, राज ठाकरेंवर टीका करताय. नवनीत राणा समजून घ्या काय बोलताय काय नाही बोलताय. जाऊ द्या, तुम्हाला तर लाजाच नाही आहेत. तुम्ही बोलणार तरी काय, तुम्ही सांगणार तरी काय? तुमचं आहे स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. अशी गोष्ट तुमची झाली आहे नवनीत राणा. हे गोष्ट चुकीची, ज्या पद्धतीने तुम्ही टीका केली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.